काय फळाचं याचं 850 ते 850च्या पुढेच. वजन? हो हो 850 फळ नाही पकडायचं. हे बघा कोणतंही हे घ्या. सगळं कोणतेही घ्या ना तुम्ही हातात. असं काही नाही भाऊ एकच फळ आहे भाऊ असं काही नाही. कोणतंही घ्या. कोणतंही घ्या. क्या बात आहे. वजन पहा ना. सर 2 फळ 1.5 किलो येतात. 115 रुपये किलो. तुम्ही हिशोब करा काय. ह्याची कोणती व्हरायटी कोणती वापरली? हा जम्बो रेड. जम्बो रेड हे बाहेरून पण रेड आणि आतून पण आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आपला माल पास झाला. आपण युरोपला पण तो सप्लाय करू शकतो. अरे बापरे. हो हो हो. क्या बात आहे. हे बघा सर. हे बघा एक सुद्धा फ्रूट असं छोटं मोठं नाही. क्या बात आहे. हे बघा हा 900 950 ग्रॅमच. अच्छा बापरे. हे बघा साईज आहे का? माझा घे बापू. हा कोणी म्हणाल का म्हणजे जवळपास किलो भर? ओ आरामशीर 950 ग्रॅम. मी तुम्हाला बी बोललो होतो आपलं फ्रूट छोट येत नाही. आणि कोणी म्हणजे सर सी व्हरायटीचे फळ जास्तीत जास्त लोकांचे मी पाहिलेत 300 ग्रॅम 350 ग्रॅम. 400 ग्रॅम हो माझे 600 ग्रॅमच्या पुढेच फ्रूट आहे सी व्हरायटी मध्ये सुद्धा. डोस सगळ्यात महत्त्वाचं. नाही ते नाही ते अजिबात ऍडजस्टमेंटच नाही सर. तुम्ही तुम्हाला गवत जे 250 बॅगा भरायच्या 250 बॅगा भरायच्या 3 फूट 2.5 फूट आहे. कोणतं हे 2.5 फुटी आहे वास्तविक 3 फुटी करायला पाहिजे तुझे. त्याच्या मधलं किती अंतर आहे बापू? हा? हे मधलं हे मधलं 7चं आणि ते 12चं आणि तो जो प्लॉट आहे का दुसरा मी सगळे आपल्याकडे 3 व्हरायटी आहेत सर. हा एक जम्बो रेड हा एक डेक्कन रेड हा आणि इस्रायल येलो पिवळ्या कलरचा जो फ्रूट आहे ते फक्त 34 पिलर लावलेले आहेत आपण ट्राय म्हणून. हा म्हणजे ते बाहेरून येलो येलो आणि आतून व्हाईट. ते आंबट गोड लागतं. बरं ते लेडीज लोक जास्त पसंत करतात त्याला. अच्छा. बरोबर बरं. टेस्ट फार भारी आहे. टेस्ट खूप भारी. म्हणजे बापू ही 7 बाय 12 वर लागवड केली. 7 बाय 12 वर. हो बरं, बरं, हो बरं. 7. एका याला 4 येते. एका याला एका पोराला 4. 4 एका पोलाला 4 रोप. एका बरोबर, पोलाला बरोबर. 4 येते. असं 626 पिलर आहेत. 26 हा प्लॉट जुना प्लॉट आहे. हा बरं हा बरं. जुना प्लॉट. किती वर्षाचा आहे बापू? याच्यात मागच्या हा 3रा बार आहे. हा 3रा बार हो आहे. हो हो. अच्छा बरं. आणि याच्यात विशेष म्हणजे मागच्या वर्षी आपण 30 टन माल काढलेला आहे. मागच्या वर्षी 30 टन. या वर्षी मग अजून काही हिशोब त्याचा हिशोबच नाही. यावर्षी 50च्या पुढे नाही. हे फ्रूट बघा ना माझ्या मते आम्ही मोजलो होतो एका झाडावर हा 150 फ्रूट होतं. 150 एका झाडाला 150 फ्रूट आणि याचे फ्लॅश निघतात 7 ते 8. किती? 7 ते 8. आता पहिल्या फ्लॅशची हार्वेस्टिंग चालू आहे. ऑलरेडी 4 फ्लॅश झाडावर आहेत. अजून 4 फ्लॅश निघण्याचे बाकी आहे. बाकी आहेत. हे जेवढे वरचे आहेत ना सर्व याला नवीन हा हे काय चालू झालं हे बघा ही फ्लावरिंग बघा सर. आणि विशेष म्हणजे ही फ्लावरिंग निघल्यापासून 45 दिवसात फळ मार्केटला जातं. हो हा हे फुलं आहे ना आता पाहतोय ना आपण 45 दिवसात असं माल तयार होतो. सर क्वालिटी मुळे बापू काय म्हणले हे 110 रुपये जागेवर व्यापाऱ्याला दिले. बाहेर याचा रेट काय चालू आहे? 60 आणि 70 रुपये नाही. हो ना आणि जागेवर इथे बाहेर मा- काही बाहेर माल पण त्यांचं नाही माल रेसिड्यू निघाला ना सर. रेसिड्यू मुळे आपल्याला 5-25 रुपये एक्स्ट्रा मिळत आहेत. म्हणजे आपण जे भूमीच्या टेक्नॉलॉजीचं सगळं तंत्रज्ञान अवलंबलं आहे बरोबर. त्याचा हा रिझल्ट दिसतोय सर. अगदी बरोबर. बापू मला मगाशी मी नितीन सरांना विचारलं याला आपण प्रत्येकी पोल किती डोस भरलेला आहे? हा पहिला मी फेब्रुवारी आता मी 2च डोस भरतो सर. काही 3 भरत नाही. नाही हा. पहिला 8 किलोचा भरतो. बरोबर. भूमी अमृत तुमचं पोटॅश ग्रीन महाराष्ट्र मायक्रोन्यूट्रिन आणि कांदा पेशल कारण हे सगळं एक जीव एक जीव करायचं आणि पर रिंग आम्ही 8 ते 9 किलो भरतो एका पोलाला. एका पोलाला. हे झालं तुमचं. त्याच्यात 4 किलो गांडूळ खत वेगळं. गांडूळ खत वेगळं. त्याच्यामध्ये आपण 4 किलो हो गांडूळ खत वेगळं. हा आणि 1 वर्ष आड करून मी मशरूमचं खत पण आणतो. आपण एका पोलाला 10 किलो टाकतो. 10 किलो टाकतो. परत त्याच्यात ऍडिशनल त्याच्यात मशरूम खत पण टाकतो 10 किलो. बाकी रासायनिक काहीच नाही. आणि आता जो फेब्रुवारीचा जो डोस भरलेला आहे त्याच्यापेक्षा निम्मी डोस आता ऑगस्ट मध्ये येईल. बस अच्छा. एवढे 2 डोस वर्षातून भरतो. अरे बापरे. म्हणजे साधारणतः आपल्या भूमी अमृतच्या 4 एकरला किती गोण्या गेल्या असतील? 150 बॅगा भूमी 170 बॅगा भूमी अमृत भूमी गेले. अमृत, हो. 25 बॅगा ग्रीन महाराष्ट्र 25 बॅगा पोटॅश 25 बॅगा कांदा पेशल आणि 20 किलो रूट केअर. बापरे. तर आज आम्ही आलो आहोत बागलाण तालुका आहे आणि टेंबे टेंबे खालचे गाव टेंबे टेंबे खालचे. खालचे. अच्छा तालुका आणि- सटाणा जिल्हा नाशिक. अच्छा तालुका सटाणा जिल्हा नाशिक नाशिक. आणि इथले प्रगतशील शेतकरी अर्थातच चेहरा आपल्या समोर आहे. नाव सांगण्याची पण गरज नाहीये का ज्यांचं आज महाराष्ट्रभर MP मध्ये राजस्थानमध्ये डाळिंबावर जी कन्सल्टन्सी चालते ड्रॅगनवर जी कन्सल्टन्सी मार्गदर्शन चालतं ते आदरणीय बाजीराव बापू गोलाईच सर यांच्या ड्रॅगन प्लॉट मध्ये आलेलो आहोत.
आणि जवळपास हा प्लॉट बापू किती 4 एकर आहे ना? नाही 3.5 एकर. 3.5 एकर आहे. आणि एका एका झाडाला बापूने सांगितलं जवळपास 150 प्लस हे बघा सेटिंग ना, आहे. हे बघा ना. जर आपण जर दाखवलं तर एक आश्चर्यजनक सगळं आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला हे बघा. मिळत आहे. पण आपण ह्या माध्यमातून बापूलाच सगळं रहस्य विचारणार आहोत पहिल्यापासून. का त्यासाठी काय ट्रीटमेंट केली आहे, कसं वापरलेलं आहे, म्हणजे जेणेकरून ड्रॅगनचे शेतकरी जे महाराष्ट्रभर व्हिडिओ पाहतात त्यांना पण कळलं पाहिजे का सत्यता काय आहे, त्याच्यामध्ये काय काय बापूने भरलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बापूने आल्याला सांगितलं का हा म्हणजे एक्सपोर्ट झालाय माल बाहेरच्या देशामध्ये. हो. याच्यात कुठलीही केमिकलची मात्रा आढळलेली नाहीये. अजिबात नाही. मग युरोपला चालणारा माल आहे. युरोपला. अच्छा, अरे बापरे, क्या बात आहे. बापू मला सांगा, हे जे पोल आहेत याचं मधलं जे अंतर आहे हे किती आहे? हे 12x7 मधलं 12 आणि हे 7. अच्छा, आणि एका पोलला 4 रोप लावलेले आहेत. बरं. मला सांगा, हे रोप कुठून आपण येतं घरी तयार केले होते नाही, बाहेरून? ही बी एक रहस्य आहे. मी पूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला, हैदराबादला पण जाऊन आलो. बर, आणि मला जिथं व्हरायटी अशी व्हरायटी दिसली तिथं. बरोबर. हा, आणि ते मी फ्लावरिंग टेस्ट पासून तर हार्वेस्टिंग पर्यंत 9 चक्कर मारले. बर. आणि मग मला ही व्हरायटीचा शोध लागला. आता मला एक सांगा, विचारायचं बापू अजून एक रोप केवढ्याला पडलं आपल्याला त्यावेळेस 90 रुपयाला घेतलाय सर. 90 रुपयाला एक रोप पडलं. म्हणजे एका पोलाला 320. 360 रुपये. 360 रुपये. हो, 360 पोलाला रुपये लागले. एका पोलाचा खर्च आहे. हो, हो, बरोबर. हो. आणि सगळ्यात महत्वाचं मला सांगा, हे टोटल किती पोल येतं? हे 626. नाही, पूर्ण पूर्ण 1800 पोल. म्हणजे मला सांगा, रोपाला किती खर्च आला असेल साधारणतः? ते आता 360 रुपयाने. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यावर किती विषय, सगळ्यात महत्वाचं हे पहा शेतकरी मित्र हो, त्यांचा कॉन्फिडन्स किती मोठा आहे. आजवर एवढा तगडा अनुभव आहे का त्यांना एका एका कंपनीनं नाशिक जिल्ह्याचे बाजीराव सिंघम म्हणून त्यांचा जी उल्लेख केला होता, तर ते आपण त्यांच्या प्लॉटवरती आलंय. आपण केलं होतं. आपल्या इथं पण केलं होतं, आपल्या व्हिडिओ मध्ये पण. आणि एका कंपनीनं पण सांगितलं होतं का यांचं शेतीमधलं मार्गदर्शन खूप अत्यंत मोलाचं आहे शेतकऱ्यांसाठी. बापू मला सांगा, एका पोलला जसं मगाशी म्हटले भूमी अमृतच्या तुम्ही एका पोलाला किती डोस टाकला म्हणे सगळं? आपला भूमी अमृत भूमी चार्जर टेक्नॉलॉजीचा जो डोस आहे 8 ते 8.5 किलो टाकलेला आहे एका पोलाला. त्याच्यानंतर मशरूम खत पण घेतले. थोडंफार प्रमाणात मशरूम खत, गांडूळ खत पण घेतलं. म्हणजे ही सत्यता आहे. ते आहे. म्हणजे काय होतं, काही कंपनी काय सांगतात बापू का आमचंच सगळं वापरलं, असं नाही. म्हणजे बापूने आजवर नावाला जे जपलंय 3-4 राज्यामध्ये, आज त्यांचं एवढं मोठं नाव आहे. तर बापूचं म्हणणं काय आहे का, भूमी अमृत खत पण घेतलंय आपल्या कंपनीचं, ग्रीन महाराष्ट्र, पोटॅश, रूट केअर, आणि त्याच्यानंतर मशरूम खतं पण टाकली, त्याच्यामध्ये गांडुळाचे खतं पण घेतली. आणि सगळं एकजीव करून प्रत्येकी पोल 5-5, 10-10 किलो भरलेला आहे. त्याच्यानंतर बापू मला सांगा, याला लिक्विड किती गेलंय? कशाचं लिक्विड? भूमी चार्जरचं लिक्विड तर दर 15 दिवसात. ड्रॅगनचं कसं आहे सर, ड्रॅगनची झाड संख्या जास्त येते. आपण डाळिंबाला 2 लिटर देतो ना, आम्ही 3 ते 3.5 लिटर सोडतो एकरी. किती दिवसाला? 15 दिवसात. दर 15 दिवसाला? हो, अजिबात नाही. रेस्ट पिरियड मध्ये सुद्धा अजिबात नाही. 12 महिन्यात 24 वेळा आमचं भूमी चार्जर जातं. अच्छा, त्याच्यामध्ये अजून काही घेतलं होतं? ताक घेतलं होतं, गुळ घेतो आणि रूट केअर पण घेतो. बरोबर. म्हणजे प्रत्येक वेळी रूट केअर काही घेत नाही सर, साधारणतः 2 महिन्याला 1 वेळा. अच्छा, बरं. बापू एवढी साईज जसं तुम्ही मगाशी म्हटले काय, जम्बो रेड मध्ये एवढी साईज होत नाही, 300-400 ग्रॅम. नाही, जम्बो रेड मध्ये होते, सी मध्ये होत नाही. तर मग याचं रहस्य काय आहे बापू? रहस्य काय नाही, मला अजून म्हणजे शेतकऱ्याला सविस्तर कळलं पाहिजे. सविस्तर बोलतोय मी. कुठल्याही प्रकारचं काही पोटॅश वगैरे काही बाहेरचं काही वापर. आणि सर गेल्या 4 वर्षापासून, लागवडपासून तर आतापर्यंत एक दाना सुद्धा केमिकल आणि रासायनिक मी टाकलेला नाही. आणि वरून सुद्धा रासायनिकचा स्प्रे मारलेला, आपला केमिकलचा स्प्रे मारलेला नाही. जे बी असेल थोडेफार प्रमाणात आपल्या भूमीच्या जर टेक्नॉलॉजीचे जे औषधं आहेत ते थोड्याफार प्रमाणात आम्ही बॅक्टेरिया वापरतो. ते बॅक्टेरिया पण वापरतो. एनपीकेच्या बॅक्टेरिया आम्ही दर 15 दिवसात 1 वेळा देतो. बरोबर. आणि तुम्ही मग मागच्या एका व्हिडिओमध्ये पण म्हटले होते, तुम्हाला मला शेतकऱ्यांचे कॉल पण आले, तुमचा नंबर पण दिला होता आम्ही. बरोबर. तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं का सर मधमाशीचं एक चांगल्या मोठ्या प्रमाणात बागेमध्ये मला त्याचं एक काय रहस्य तुम्हाला वाटतंय? काय आता मधमाशी 100% ऑर्गॅनिक जर प्लॉट राहिला सर, तर तिथे मधमाशीला कुठल्याही प्रकारचा सेट जात नाही, वाद जात नाही, तिला तो त्रास नाहीये. म्हणून अक्षरशः सकाळी 6 वाजता फिरू देत नव्हती यावेळेस.
बापरे एवढ्या मग मधमाशा? तो जो पहिला व्हिडिओ काढला होता ना मी हिंदीमध्ये, मी गुजरातच्या शेतकऱ्यांसाठी काढला होता, पण तो व्हायरल होऊन गेला. अच्छा. तर 6 वाजता आम्हाला व्हिडिओ काढू दिला नाही, 7 वाजता चालू केलं सर. त्यावेळेस फ्लावरिंग स्टेज मध्ये जबरदस्त त्यावेळेस होतं. होत आहे. हो, हो, बरोबर. हो, हो. मला एक ड्रॅगनचे जे शेती करतात त्यांच्यासाठी अजून एक असा प्रश्न विचारायचा आहे बाप्पू. याला खर्चिक आपण जरी म्हटलं तर बाकीच्या कंपनीच्या तुलनेत, जसं तुम्ही म्हणता का मी घरी पण काही माझे मॅनिक्युलर हो हो बनवतो ते बनवतो. आपण सरांचा नंबर देणारच आहे बाप्पू. अंकुश पाटील तंत्रज्ञान, अंकुश पाटील. त्या अंकुश पाटील तंत्रज्ञान हा तुम्ही ऐकलं असेल. त्यांचे जे मॅलिक्यूल बनवतात बरोबर. हा, घरच्या घरी, म्हणजे उदाहरणार्थ अॅमिनो ऍसिड. बरोबर. आता आपण सिंजेंडा कंपनीचा अॅमिनो ऍसिड किंवा इतर कंपनीचा अॅमिनो ऍसिड घ्यायला गेलं तर 1200 ते 1300 रुपये लिटर आहे. बरोबर. सर हे आपण 70 ते 80 रुपये लिटर घरी बनवू शकतो. क्या म्हणजे बात आहे. आपले पैसे किती वाचतात. अगदी आणि बरोबर. ह्युमिक ऍसिड पण तसंच आहे. अगदी 05234 आणि 06020 जे काम करतं जमीनमध्ये ते आपण बनवून टाकलेलं आहे. म्हणजे ते पण ऑर्गेनिक आहे. अगदी अगदी. म्हणजे तुमचं म्हणणं आहे का जैविक हे चांगल्या प्रमाणात जर दिलं तर हे असं चित्र पाहायला 100% कळतं. कारण की 100% बाहेर जर आपण पाहिलं असं काही नाही मिस करू शकतो असं नाही, सगळे करू शकतो. या वर्षी टेम्परेचर गेलं 46. बरोबर. आता हा. तुम्ही पूर्ण प्लॉट बघा, मला कुठेही sunburn तुम्हाला नाही. मला sunburn सनबर्निंग दिसला नाही. मला ते सगळ्यात महत्वाचं ती गोष्ट. पूर्ण हे दिलेले ना त्यांनी. हो हो. आणि हे बघा दिलेले. हे आपण फोगर सिस्टीम लावलेली आहे. 22 फुटावर एक फोगर लावलेला आहे. 22 फुटावर? हा, आणि 15 एप्रिल पासून मी फोगर चालू करून देतो. फोगर्स. म्हणजे पाऊस पडल्यासारखं, बरोबर बरोबर. म्हणजे थोडस ग्रीनरी वगैरे येते त्याला. हा, आणि आणि temperature- लवकर तयारी करतं. अच्छा बर बर बर. आतापर्यंत 4-4.5 टन माल विकला गेलेला आहे. आजची हार्वेस्टिंग वेगळी आहे. तरी पण तुम्ही जसं मगाशी म्हटले का एका झाडाला एका पोलाला हा. जवळपास 150 प्लस. असं आम्ही एका पोलाला 150 फळं मोजले होते. आपण सरासरी 100च धरा. 50 बापरे. किलोच्या पुढे येऊ ना. सगळ्यात मोठं आणि हे तुम्हाला 600-700 ग्रॅमचं फ्रूट दिसतंय ना. हा, आपण डोळ्यात सरासरी आहे. 400 धरा आता या मिनिटाला. 40 आणि 100 फळं धरा. 40 किलो. 40 किलो तर आता आहेच, आणि नंतर अजून 40 किलो देणार आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे शेतकरी मित्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा येतो. जसं आपण मगाच्या प्लॉटवर गेलो होतो डाळिंबाच्या, आणि डॉक्टर नितीन गलत सरांनी सांगितलं का शेतकऱ्यांनी सांगितलं का मार्गदर्शन किती महत्वाचं आहे. का ह्या भागामध्ये गोलाईत सर जे सांगतील, गोलाईत सरांनी शरीरातून रक्त काढून जरी टाकायचं सांगितलं तरी आम्ही टाकू. हे शेतकऱ्याचं वाक्य आम्हाला एकदम आश्चर्यकारक वाटलं. त्याचं कारण इथं आल्यानंतर कळलं का खरोखर इथं चित्र आल्यानंतर पाहायला मिळतं. मला सगळ्यात आनंद एक होतो सर. हा मी महाराष्ट्र दौरा केला जवळजवळ 2 वेळा. घरचे सुद्धा कंटाळून गेले. 1.5-2 लाख रुपये खर्च केला. ड्रायव्हर घ्यायचं, गाडी घ्यायची आणि फिरायचं. पण मी एक जिद्द ठेवली होती की आपण पूर्ण 100% ऑर्गेनिक वर जायचंय. बरोबर. आणि आपण जसे लोकांचे येण्यासारखे प्लॉट बघायला गेलो, पण आपले पण ते लोक प्लॉट बघायला यायला पाहिजे. पण एवढी जिद्द ठेवली. उत्पन्नाकडे खूप उत्पन्न यायला पाहिजे अशातला भाग नाही. आपली ही शेती आपल्याला आपण बघून आपली समाधानी झाली पाहिजे. अगदी बरोबर. पैसा ऑटोमॅटिक येतो मागून. सर, काय वाईट आहे? कुठल्याही प्रकारचा आम्ही रोपाचा बिझनेस करत नाही. नाही बरोबर. नाही. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला म्हणणार शूटिंग खाली रोपांचं रोप आम्ही तयार करत रोप नाही. तयार करतच नाही. बरं. नाही. रोपाचा अजून एक फॉर्म्युला आहे. बरेच शेतकरी रोपांमध्ये फसले. बरोबर. का भरपूर फसले? भरपूर. का हा, फसले हा. ते सांगतो. हा आता ह्या काडीला माल लागलेला आहे, बरोबर. हा हा तर याचं रोप सक्सेस होणार आहे. बरोबर. हा ज्या फांदीला मालच लागलेला नाही हा. त्याचं जर तुम्ही रोप तयार केलं हा. तर 3 वर्ष तुम्हाला फ्रूट देणार नाही. बरोबर. हो हो फेल जातात ते शेतकरी. आणि लय हो, लय शेतकरी हो, फसले. आहे का? हो. हे सत्य लय- लय आहे. ड्रॅगन सत्य आहे. अगदी अगदी. ड्रॅगन मध्ये कोणी त्याला सांगत असं नाही. वाटलं होतं, याला कट अहो. करायचं आणि गोडायचं. हो ते जिबू तुमचं म्हणणं बरोबर आहे. हा. हे खालचं 3 वर्षाचं जे पान आहे, काळं पान हा. सनमायकासारखं, हा. त्याचंच रोप तयार करायचं. तरच तुम्हाला 7-8 महिन्यामध्ये प्रोडक्शन बाहेर निघू शकतो. असं आहे का? हा, तुम्ही कवळ्या सी व्हरायटीचं रोप आणलं होतं सर. ठीक आहे, मी करणारा माणूस आहे. न करणारा माणूस आहे, माझं रोप फेल गेलं तर जीव मला काही वाटलं नसतं. मी जवळजवळ 80% रोप माझं खराब निघालं. बर. कवळ्या पानाचं रोप कवळ्या असलं. पानाचं. मी सोलापूर जिल्ह्यात रोप घ्यायला गेलो सर, एवढ्या लांब. पूर्ण 80% रोप आमचं खराब झालं. आणि हे रोप आम्ही हैदराबादहून नंतर सी व्हरायटीचं हैदराबादहून हैदराबादहून आणलं, ते सक्सेस झालं. जेव्हा आम्ही एकाला विचारलं, त्याचं म्हणणं आहे ज्या फळाला गर्भधारणा झालेली असते ते रोप तुमचं सक्सेस होतं. आणि हे काय माझा रोप, मी काय नर्सरी माझी रोपाचा धंदा करतो, मला रोप विकायची त्याच्यासाठी सांगत नाही. मी फक्त शेतकऱ्यांना चांगलं जागृत वागवतो. जागृत करतोय. हा. कवळ्या पानापासून रोप तयार बरोबर. काय केलं. सर, हा. आता याला फेलफूट निघते. बरेच लोक शेतकरी काय आता फेलफूट करतात. फेलफूटचं पण रोप तयार करून देतात. आणि तू कोणताही या पान इकडे बघतो, त्याचं रोप तयार या ना. होतं. हा 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 हे हा. बघा सर. अरे बापरे. हे सर तुम्ही अपूर्ण जर झूम करून जर दाखवलं ना सगळं मालच माल लागेल. तुम्ही मोजा. हा? त्याचा आपला पाऊस पडला ना जून जुलै पासून तुम्ही मी जर भूमी चार्जर टेक्नॉलॉजी वापरली आणि तुम्ही लागवड पासून तर 7 महिन्यात पहिला भार धरू शकता तुम्ही. ही मी छातीला हात लावून सांगतो.
परंतु 12 महिन्यात चांगला माल मिळतो. 12 महिन्यामध्ये. अच्छा. हो, हो. बर 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 बर. खाली जर बसतो सर बघा ना बघा खाली बसून बघा. बापरे. जिबो थोडस खाल बशी आश्चर्य आहे सर हे. बसा ही खाली. काय जादू केली सर तुम्ही काय खरं. जादू सर अजून एक बात सांगू म्हणजे का महाराष्ट्र तुम्हाला? नाही. हो सर बाय, 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 बाय. फुलं हा, हा, हे हा. आता ब्लडिंग चालू झाली पाहिजे. हा हे बघा नवीन फ्लॉवरिंग चालू झाली बघा. एवढा लोड असताना फुल निघत नाही. निघत नाही हे फ्लॉवरिंग चालू झाली बघा. बरोबर आहे. आणि सर त्यांचं सरांचं म्हणणं काय खाली सेटिंग चालू आहे म्हणजे हो ना. फळ धरणं चालू आहे तरी पण लगेच परत लगेच फ्लॉवरिंग चालू झाली त्याला. हे ड्रॉप होतील का आता? नाही अजिबात नाही. हे आता हे 4 आहेत. हो 2, 3, 4. चारीचे चारी फुगू आपण. हो काही विषय नाही. काय भयानक केला. नाही नाही बापूचं नाव काय बरं आहे मग आज एवढं हे महाराष्ट्र बघा देशभर. हे बघा याची ग्रोथ बघा. हे बघा जिबू या ना पुढे या ना. हा हे बघा कलर बघा त्याचा. शायनिंग चकाकी पाहा ना. Shining. म्हणजे कोणी म्हणून त्याला कलर मारेल. कुठल्याही प्रकारचं याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं औषधं मारलेलं नाही. फक्त आपलं सायझर फक्त खालून. मला नितीन सर सांगत असतात सायझर चांगल्या मोठ्या प्रमाणात सोडलेला आहे. हे बघा. पण पाहा सर आता आपला हार्वेस्टिंगच्या प्लॉटला बेसल डोस किती भरला आपण? किती 14 किलो सरांनी झाला. डाळिंबाला डाळिंबाला 14 किलो डोस. ए चालू करा म्हणा तुम्ही. एका झाडाला. ए जिबा आणि तुम्ही चालू करा. काय बोलते त्याला किती वय झाडाचं. आता 14 बार आहे. आपण हा चौथा बार. चौथ्या बाराला चौथ्या बहारला 14 किलो डोस. 14 किलो डोस भरून झाला माझा. सर जर रिझल्ट मिळाला ना आता हे पहा ओके, एकदम याच्यात झालं. तुम्ही किती माल निघणार हे तुम्ही पाहिलं. बरोबर आहे. अजून याच्यात एक गुड सांगतो बरं का. मी पॉझिटिव्ह केव्हा झालो ड्रॅगन लावण्यासाठी. मला डॉक्टर श्रीनिवासनने जेव्हा सांगितलं हैदराबादच्या की 40 रुपये किलो का हिसाब रखने का ना ड्रैगन लगाने का, लेकिन 30 से 30 टन माल 1 एकड़ में निकालने की धमक रखने की. अरे बापरे सर बापू मी तर बाहेर ऐकतो 10-15 टन लोकांना आवडीच निघत नाही. ते बघा ना तुम्ही समोर आहे. सगळं म्हणजे मी आजवर लई जणांचे व्हिडिओ पाहिले. समोर लई बघा, जणांचे समोर शेतकरी बघा. पाहिले 10-15 टनाच्या पुढे कोणी नाही. आवडीच नाही. काय सर आम्हाला रोपांसाठी भरपूर शेतकरी फोन करतात. बापूंना वेळ नाही मला वेळ नाही. आणि अजून एक विशेष सर आणि करणारा- मागच्या वर्षी 30 टन आला होता ना, या वर्षी 40 टनच्या पुढे 50 टन आहे. पण मी बोलत नाही. 600 फुलांमध्ये 600 पोलांमध्ये 600 पोलांमध्ये हो 50 टन आलाच पाहिजे. आलाच पाहिजे. 100चा भाव. कामच तसं केलंय 50 सर. लाख रुपये. हे बघा मुळी बघा, वाईट पांढरे वरच दिशे कोरायची गरज नाही. गरज नाही तुम्हाला. पूर्ण व्हाईट तेव्हा बघा ना. हा. अरे बापरे. हे काय खत वगैरे व्यवस्थापन. हा सगळं हे पहा ना सर. नाही ते काही विषयच नाही. हा? आणि माती पूर्ण एकदम ही भुसभुशी. आपण 1 मीटरचीच घ्यायला पाहिजे. 3 फुटच घ्यायला पाहिजे. काय त्यावेळेस मिळत आश्चर्य आहे सर हे. हम्म? हा? हे खरोखर आश्चर्य आहे बापू. हे चित्र पाहायलाच भेटणार नाही बाहेर कुठं. तुम्ही आम्हाला महाराष्ट्रात कुठे जा. बापूंचं हे वाक्य आहे, गावाचं सरपंच होण्याच्या आधी घरात सरपंच व्हावं लागतं. गावाचं सरपंच होण्याच्या अगोदर घरात सरपंच व्हावं हा, लागतं. नाही मग घरात सरपंच जर झालं ना. हा. आता याचं उदाहरण असं आहे, नितीनला सांगता नाही आलं. मी बाहेर लोकांना ज्ञान देतो आणि माझाच घरचा भाग जर बोगस असेल तर ते ज्ञान देऊन काय काय फायदा. करणार आहे? बस हाच विषय खरा त्याच्यातला आहे. आणि बापू सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सत्यता सांगितली लोकांना शेतकऱ्यांना. तसं बाहेरच्या कंपन्या सांगत नाही बापू. नाही, सगळे नाही. सांगतात आमचं एकच नाही नाही जे आहे ते आहे. माझ्याकडे खाली बॅगा पडलेल्या खाली बॅगा पण दाखवतो तुम्हाला. असं काही नाही. म्हणजे आज तुमचं काय उत्साह आणि काय आनंद आहे सांगण्याचा. कारण की याची आणि सर याच्यात कुठल्याही प्रकारचं काम नाही. माझा एक माणूस आहे त्याला सुद्धा काम नाही. जर काम आपण व्यवस्थित करून ठेवलं तर बरं का. सर विशेष म्हणजे मी कुठल्याही प्रकारचा स्प्रे मारत नाही. मारला तर मारला नाही. काय करतो वरून पीबीटी म्हणजे बॅक्टेरिया बेसिस बॅक्टेरिया असतात हा. ना वरून कुठलंही कीटकनाशक मारत नाही. कुठलाही बुरशीनाशक मी मारलेलं नाही आजपर्यंत. मारलेलं नाही. जर तुम्हाला खोटं वाटत नाही फळ लोक रेसिडी फ्री करतात तर माझं पान कट करून घेऊन जा. पहा सुद्धा आमचं पान रेसिपी रेसिडी फ्री झालं ना बरं का. विषय काय राहिला? जर नाही निघालं मी ड्रॅगन उपटून फेकून देईल. नाही काय विषय? काय विषय नाही. केमिकल रासायनिकचा बापू नाही, खाली एकही दाणा नाही, नाही. नाही, नाही, सर. 7 वर्ष संबंध. झाले 7 वर्षापासून पासून आमच्या जमिनीत रासायनिक केमिकल अजिबात नाही सर. म्हणून तर एवढं भारी चित्र आहे ना. नाहीतर असं- म्हणजे असं याचा पाहतच नाही आता पाहायला. हा रिझल्ट तिसऱ्या बाराला का मिळाला. मी नेहमी ऑर्गॅनिक वापरत असताना त्याच्यामुळे माझा सीएन रेशो म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन जो वाढ- जमिनीमध्ये खूप वाढून गेलेला म्हणजे माझ्या त्याच्यामुळे- अर्धा टक्के 1% पर्यंत सुद्धा असू शकतो. कारण हो, हो. की, डोंगर पण जवळ आहे. हा, हा. आणि सेंद्रिय कर्ब तुम्ही जे 5-6 वर्षापासून ऑर्गॅनिक सगळे खत सर इथं तणनाशक सुद्धा मारत नाही. नाही सांगितलं ना मला. नाही, 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 नाही बरं का म्हणजे जिबू. अक्षरशः मी तुम्हाला एखाद्या शेतकऱ्यांना त्यांना तणनाशकाचा मी अभ्यास केलेला नाहीये. मला तणनाशक विचारू नका जिबू. आपण आता 5.5 वर्षात झाड झालं. आपण अजून तणनाशक मारलं नाही ना. मी महाराष्ट्रभर एवढे ड्रॅगनचे प्लॉट पाहिले
पण असा प्लॉट नाही बाप्पू. अरे बापरे, अरे बरोबर बापरे. ना, एवढी सेटिंग, एवढी स्वच्छता नाही, आता हा आणि एवढं प्रत्येक- सगळं नियोजन. सर, लोड बाय नाही. सर बापरे, प्रत्येक बापरे. शेतकरी येतात तेच म्हणतात. तुम्ही जे बोलले ना हा, की आम्ही भरपूर प्लॉट पाहिले पण असा आमची plot नाही. समाधानी कुठेच नाही झाली. फुटवा नाही एवढा, एवढी सेटिंग नाही, सगळं आलं तर सगळं सनबर्निंग झालेलं, त्याचं मतलब अंतर व्यवस्थित नाही. तुम्ही विचार करा, लोक 6x9 वर लावतील. सर जी या पिकाला 95% काल काम हे खाली खाली टोटल टोटल हो. फक्त खाली फक्त 5% केलं वरती तर करा, करा. नाही ते ती सुद्धा गरज नाही. गरज नाही. याला जो नियमित आता नवीन लागवड करणार आहे, जर 2 महिन्याला तुमचं 1 किलो भूमी अमृत जरी 2 महिने टाकत गेला हा. ना, तरी 12 महिन्यात त्याचा प्लॉट सक्सेस होणार. हा त्यांनी 3 आठवड्यात 1 महिन्यात मी भूमी चार्जर सोडलं ना काय झालं, लिक्विड. हो. वाढ होत नाही. 19 याला नायट्रोजन वाढलं, याची तब्येत बिघडली. संपलं. सर डायरेक्ट मला एक त्याच्यात नाही. तज्ञाने सांगितलं होतं जेव्हा मी लागवड केली तेव्हा म्हणे 19 तुम्हाला द्यावं त्याच्याशिवाय वाढ. अक्षरशः 19 अजून पडलेलं आहे 5 किलो. तर मी बापू मी ते कोणाला दिलं बी नाही आणि मला वापरायचं बी नाही. सोडलं पण नाही. बापू घेऊन आले मला, म्हणे म्हणतं का बघ काय म्हणे नत्रस पुरस्पार म्हणतात असं का, राजिटोबॅक्टर नायट्रोजनचं काम करतो, हा, हा. पीएचबी फॉस्फरसचं काम करतो, केएसबी मग आम्ही त्या मग आम्ही काय इफकोच्या करतो? बॅक्टेरिया आणून टाकल्या. पीएचबी केएसबी इफकोच्या बॅक्टेरिया कंटिन्यू 15 दिवसाला देत 15 दिवसाला सोडल्या याच्यामध्ये. देत गेलो. हाय काही केलीच नाही. मी आणून दिलं मटर बापूंना, म्हणलं ते बाजूला सोडा रासायनिक द्यायचं आणि आपलं पीएचबी केएसबी द्यायचं आणि नायट्रोजन पाहिजे नायट्रोबॅक्टर काम करत. काम केलं ना सर त्यांनी. सगळ्यात महत्वाचं तुम्ही विचार करा, मला एक गोष्ट अजून एक चांगली कळली. बापू सुद्धा 2-4 राज्यामध्ये तर खूप मोठं नाव आहे, म्हणजे आपलं भाग्य आहे या प्लॉट मध्ये आलोय. पण एवढा खर्च पण नाही करत ना कोणी खाली. म्हणजे बापू म्हटले 10-10 किलो मशरूमचं खत टाकेले, 8-8 किलो भूमी अमृतचं खताचा डोस टाकला. हो जे आहे ते आहे सर. आता आजकाल आणि लोकांना सांगितलं आम्ही दोन दोनच- डोस नाही, देतो. नाही, हा, 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 नाही, हा, हा. नाही, पण ते इथं आल्यानंतर सगळं चित्र पाहायला भेटतं ना. मग हा, हा, हा. शेतकरी मित्र इथं आल्यानंतर 100% तुम्ही प्लॉटला या व्हिजिट करा. नामपूर म्हणून, नामपूर पासून 6 किलोमीटर 6 किलोमीटर वरती आहे. टेंबे. आणि टेंबे खालचे खालचे म्हणून गाव आहे. बाजीराव सदाशिव गोलाईत हा, ऍट पोस्ट टेंबे खालचे तालुका सटाणा जिल्हा नाशिक. माझा मोबाईल नंबर आहे 9421605071. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. आणि दुसरा नंबर आहे 7756005071. ठीक आहे. आणि आपण नितीन सरांचा पण नंबर देणार आहोत. सर तुमचा नंबर सांगा. माझा नंबर 8208 6105 19. शेतकरी मित्र याच्यातून एवढंच सांगाल, तुमचा ड्रॅगन असो, तुमची फळबाग कोणती असो, डाळिंब असो, तुम्ही 100% एक वेळ डॉक्टर अवश्य साहेब- भेट द्या. भेट बी आणि तुम्ही सल्ला घ्या. सल्ला तुम्हाला तुमचा सल्लाच वाया जाणार नाही. पण कोणाचे फालतू युट्यूबचे व्हिडिओ बघून अजिबात खर्च करू नका. आणि खरोखर इथं येऊन एकदा प्लॉट व्हिजिट करा. का ड्रॅगनची लागवड कशी केली पाहिजे, कसं नियोजन पाहिजे, हे खरोखर इथं महाराष्ट्रभर नाही, मी तर म्हणतो देशभर बापू आदर्श आहे. झालं. हा? अतिशय पाहण्यासारखा प्लॉट आहे. आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना पण शेअर करू शकता. जिबूंना मी कधीच बोलत होतो, जिबू या म्हटलं एकदा बघून घ्या म्हणजे तुम्ही. आज सर सकाळी फोन केला काय ना, आज आपली इथं आल्याशिवाय पॉझिटिव्ह होत नाही मला. शिर्डी ते नामपूर माझ्या अंदाज किती अंतर असेल? किती अंतर असेल? 150 किलोमीटर. एवढं थकवा होता, पण ह्या प्लॉट मध्ये येऊन सगळा थकवा निघून आपण गेला. आता सर आहे ना, हा जम्बोचा पाहिला आपल्याला. आता तिकडचा सी व्हरायटीचा ठीक सी आहे. पण आहे आणि तिथं जम्बो पण आहे. ठीक आहे. तो बघू आपण आता तिथं. पुढच्या प्लॉट मध्ये जाऊया. हो. बापूचा तो पण, हो. चला. हे पान बघा, याच्यात हात ठेवा सर, हा. डायरेक्ट हात बसतो पंजा. पूर्ण त्याच्यात हा एवढं पाना एवढं पानाची साईज आहे तर हे फळ साईज देणारच आहे ना. एकाच्याला डबल येईल पान तुम्ही. आपण सगळेजण म्हणतो कुठल्याही पिकात घ्या पानात पान चांगलं तर फळ चांगलं. फळ चांगलं. हा. हा. अगदी बरोबर. हे बघा एकाच पानाला हे बघा. एका पानाला 3-3, 4-4. हो हो काही विषय नाही. आणि सारखे फळ सांगे हे पहा एकाच पानाला 3 तीन आहेत आहे. तेच सांगतो. आणि तिघ साईज मोठी देणार हे आहेत पहा, ना. हे पान तुम्ही. ये ना इकडे ये ना. बेसल डोस सेम सेम काहीच नाही सेम काहीच सेम नाही. सेम. अच्छा, बर बर बर. इथं किती पोल बापू हे इथं? हे 968 पोल 68 म्हणजे गरीब बरं 1000 पोल आहे. इथं 1000च्या वरती जातील आणि ते 650. 1000 म्हणजे 4000 झाड आहे जवळजवळ 1800 पोल आहेत आपले सगळे. सगळे. अच्छा, बर बर. हे बघा खालून बघा ना सर. हे बघा. असं जर बसलं ना खाली, खाली बसल्यावर दिसतं ते. काय लोड आहे का, मजा की या. म्हणजे योग्य नियोजन जर असेल बापू तर सगळं होतं. तुम्हाला तिथं काय बोललो याची साईज कमी केली का? पोटाला काय बोललो
टायमिंग वर काम केलं शेतकऱ्याचा फायदा आहे. हे बघा सर, हे पान बघा बरं सर, पान बघा. सर नितीन सर, हे नाही, मागे मागे बघा. बापरे, कीटकनाशक आज मारणार. आता जी पाठी मागून जर पाहिलं जाडी नाही नाही नाही, काही विषयच नाही, पोरा मला शेतात जात नाही. काहीच विषय नाही. सर, थोडी आवड आपल्याला पण पाहिजे. बरोबर. सगळ्यात महत्वाचं, कुठलंही क्षेत्र घ्या तुम्ही, कुठली दुकानदारी घ्या, कुठलं काही घ्या, त्याला 70 ते 80% स्वतःला आवड लागते. बरोबर आहे. हा, आवडीशिवाय नाही करू शकत तुम्ही. नाही सर, आणि आवड जर राहिली ना, Interest झालं, सवड पण येते, interest सवड पण येते. आणि आपण अशीच शेती करायची. जर आपले आत्मिक समाधान झाले 80%, तर 120% पैसा आपल्या मागे येतो. आपण इस्रायल मध्ये उभे आहोत. कसं बोलले तुम्ही? मी 2016 मध्ये इस्रायल दौरा झालाय, तिथं मी अशी शेती पाहिली होती. इस्रायल मध्ये हो ड्रॅगनच. हो, आणि ड्रॅगन, आणि ते असंच करायचं असं ठरलं होतं. अरे बापरे, म्हणजे तिकडचा अभ्यास बघून तुम्ही हो, त्या धर्तीवर हो, हो, उभं केलंय. हो, हो. अच्छा, क्या बात आहे बापू. अरे वा. तर कमी केलंय का तुम्ही? हा, 11 साडेसहा. 11 साडे तेच मग. आणि याची उंची कमी केली. उंची कमी केली. हा, त्याची 6 फूट उंची आहे, याची 5.5 साडेपाच. 5.5 आहे का? पोल बर का. आणि जमीनमध्ये 1.5 फूट गेलेला आहे. 4 फूट आहे हो, हो. अच्छा, बर बर. असं का बरं बापू काय हे असं? हा, मी एकाने तो प्लॉट लावल्यानंतर अजून महाराष्ट्र दौऱ्यावर गेलो. हा. तर मी एक फलटणला एक प्लॉट पाहिला, तर तिथं त्याची उंची अशी होती. मग त्याला विचारलं, ही उंची का बरं कमी ठेवली? की सहजगती आपल्याला वरचं पण काम करता येतं. अच्छा. काम काजासाठी आपण हे केलं. अच्छा, त्याच्यामुळे तुझी हाईट तुम्ही कमी कमी ठेवली, कमी अच्छा, ठेवली. बर 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 बर. आता याच्यावर सुद्धा ऑलरेडी आता हा कच्चा माल आहे ना, हम्म. हा कमीत कमी माझ्या मताप्रमाणे 25 ते 30 किलो आहे सर. जास्त जाईल हो. आता जास्त. हे बघा, अयो आता हे बापरे. बड किती निघाले बा, 1 2 3 4 5 6, याच्यातून जास्त जास्त 2 जातील. मधील? पूर्ण शेती. नाही काय होत काय होतं आता काय जिबू काय झालं माहितीये का, आता फळ आहेत, झाडाला अन्न पुरवठा बी घ्यायचा आहे, हो. त्याची गर्भधारणा झाली, त्या फुलालाही एकाच पोसायचं 2 ड्रॉपिंग होतील. हा होतं. ड्रॉप नाही होत, खाली त्याचं पडत नाही, पिवळं पडतं आणि मग ड्रॉप होतं ते. बरं. आता हे पहा, या फळाला हे फान दिलं, जागच्या जागी 3 हो, हो, जागेवर, 3. हा, इथं पहा ना. जागेवर 3 फळ आहे. याचं जिबो. हे बघा, आता याला सर, अजून एक सांगतो मी याचं रहस्य. ही शाश्वत शेती आहे. किती काय म्हणतो? शाश्वत. दुष्काळ आला तरी येतं, पाऊस पडला तरी येतं, आणि अति गारपीट झाली, अति वादळ आलं तरी येतं. बापू, तुमचा एवढा अभ्यास आहे याच्यावर, तर मला सांगा, याला माती कशी लागते? याला कशी बी मातीत येतं ते. उलट काळ्या जमिनीत जास्त रिझल्ट दाखवतो. रिझल्ट फक्त काळ्या मातीत चांगलं येतं. चांगलं नाही, ऍव्हरेज जास्त येतं. पण त्याला काळ्या मातीमध्ये. वॉटर मॅनेजमेंट करणारा तेवढी वॉटर बरोबर. मॅनेज करण्याची पद्धत त्याची आबा, चांगली पाहिजे. नुसतं आपण बोलून जातो सहजगत्या. मला पण सांगितलं होतं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी, ड्रॅगन वाले, काही नाही, लावून द्या, त्याचं येतं. अजिबात येत नाही. हा गैरसमज आहे. त्याला जे करायला पाहिजे ते करावं लागतं. खूप काही करायचं नाही, वेळेवर करायचं, वेळेवर आणि योग्य. योग्य. आणि ते एक, आणि बापू, याला पाण्याचं नियोजन कसं आहे? पाणी काही नाही, एकदम कमी प्रमाण. आता मॅट टाकल्यापासून आहे ना सर, मॅट टाकल्यापासून आम्ही 2-3 दिवसात अर्धा तास पाणी देतो फक्त. फक्त पाणी जास्त नाही लागत जिबू. पाणी जास्त. म्हणजे पाणी आणि पण- हा. विशेष म्हणजे उन्हाळ्यात याला पाणी अजिबात लागत नाही. म्हणजे 20 दिवसात अर्धा तास पाणी द्यायचं. अरे एवढं कडक. उन्हात पाणी- नाही पाण्याचं नाही, विषय- पाणी जर जास्त झालं तर पान पिवळं हे पडतं. वाळवंटातलं पीक आहे. बरोबर आहे, हा, हा. उंटाला काय माहितीये, तुम्ही उंट इथं जरी आला टेंब्याला, इथं 24 तास पाणी, तरी तो त्याच्या पिशवीमध्ये पाणी साठवून ठेव. साठवून ठेवणार. तसं या पानामध्ये काय करतं माहितीये का, मला उन्हाळ्यात पाणी भेटणार आहे ना, हे काय करतं, पानामध्ये पाणी साचून ठेवतं आणि ते पाणी मुळीला रिटर्न सप्लाय करतं. बरोबर, हा. बरोबर. हा. मग उन्हाळ्यात जर अतिरिक्त पाणी दिलं ना, मग पानामध्ये जास्त पाणी होतं, वरून ऊन पडल्यामुळे पाणी गरम असल्यामुळे सनबर्निंग होतं. अगदी बरोबर. सनबर्निंग हा इश्यू फक्त पानातल्या पाण्यामुळे. ते पाणी गरम होतं. ते पाणी गरम झालं ना, ती जागा सडते. बरोबर. आता तुम्ही कॅमेरा असं वरती झूम करून दाखवा, मला पूर्ण प्लॉट दाखवा सर. पूर्ण प्लॉट. सर, विशेष म्हणजे सनबर्निंग फक्त हा एकच त्याला रोग आहे, दुसरा काहीच रोग नाही. दुसरं कीड रोग व्यवस्थापन फक्त काहीच नाही. सनबर्निंग, बाकी काहीच नाही. तुम्ही काय गरज नाही. ऑर्गॅनिक वापरल्यानंतर किडच येत नाही. मला मुंगी दाखवा नाही एखाद्या. लोक म्हणतात मला मुंगी तुम्ही मुंगी सांगा, येते. याला नायट्रोजन जर अतिरिक्त झालं तर याच्यावर रोग 100% आहे. बापू, ते एक, आणि मला एक म्हणायचं होतं, मुंगी जर आली तर आपण स्प्रे घेऊ शकतो का? काही गरज नाही नाही, हो. काहीच गरज नाही. आम्ही नाही ना? घेतच नाही. मुंगी काय करते माहितीये का, हा, हा जे फुल असतं ना, हा, या फुलाचा हा जो देठ असतो हा. इथं थोडा गोडवा असतो. आता मी ते ऑब्झर्वेशन मी बापून केलं, एक दिवशी ते फुल तोडून चाटून बघितलं, थोडं गोडवा, त्या गोडव्यामुळे ती मुंगी तिथं येते. आणि थोडा दिवस करता गोडवा असतो तो. थोड्या नंतर दिवसाचा गोडवा ती निघून जाते. निघून जाते. अच्छा, म्हणजे स्प्रे घ्यायची गरज नाही 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 नाही. अगदी फक्त सनबर्निंग. याला कुठलाही रोग नाही. अजून एकदा सांगून देतो मी, याला फक्त सनबर्निंग आहे, बाकी नाही. नाही. मग रोग कोणते येतात?
आता मी माल आहे आणि मी खाली तणनाशक मारून दिलं, हम्म. याची रूट आहेत वरती. हम्म. तणनाशक हे उलट काम करतो, डोक्याच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत जिगू, बरोबर. बरोबर. याची रूट वरती आल्यामुळे काय करतं, ते रूट लवकर ऍक्सेप्ट करते आणि तणनाशकाची झीन या फळाला उडाली का याला आपल्याला थोडं बारीक 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 तपकिरी कलर शेड spot पडतात. मग लगेच शेतकरी आम्ही दुसरीकडे पाहिलंय बरं का, आम्ही प्रयोग नाही प्रयोग नाही केला. केला. मग कोणी स्कोर कोर्स मारतं, कोणी बुरशीनाशक, कोणी बुरशी आली, कोणी बुरशीचा प्रकार नाही तो, तुम्ही तणनाशक मारलाय, तुम्ही स्वतःहून तो रोग आणलेला आहे. अच्छा, बरोबर आहे, बरोबर आहे. जसं आपण डाळिंबात नाही का, आपण खाली केमिकलचे तणनाशकचे स्प्रे घेतल्यानंतर त्याला स्पॉट येतात आणि शेतकरी घाबरून जातात का हे तेल आहे, सर त्याच्यामुळे तो घेतला नाही पाहिजे. 1984 साली प्रथम डाळिंबाची बाग लावली आम्ही, 1984 84 साली. हो हो, डाळिंबाची तेव्हा बाग. पण लोक मला भरपूर हसायचे, थोडंफार वेड्यात पण काढलं होतं. तो भाग वेगळा आहे, हम्म. परंतु मी जिद्द ठेवली. मी 40 वर्ष डाळिंबामध्ये, आज पण डाळिंबामध्ये आहे, तो काही विषय नाही. आणि हे जेव्हा उभं केलं इथं, तर मग बस मी पाहिलं, मी जर कुठे बाहेर दिसलो तर ते लोक हसायचे की हे काय करतोय बा, 15-16 लाख रुपये खर्च करून हे काय करतोय बा. बरोबर बरोबर. साहजिकच आहे, त्यांचा काही रोष नाही, पण मी प्रत्यक्ष बाग बघून आलेलो होतो महाराष्ट्रात. बाहेरच्या ते देशात काय कमाई हा. करतात, ते काय कमाई करतात हे मी बघून आलो होतो. आणि म्हणून मी लागवड केली. म्हणजे आता तुमचं- लोक सगळे पाहायला यायला लागले. अगदी अगदी. म्हणजे तुमचं बापू सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन, योग्य मार्गदर्शन, योग्य खतं आणि योग्य जमीन. म्हणजे जमिनीचा तुम्ही म्हणता काही विषय नाही, हम्म. जमीन काळी असली तरी चालते, चालते मुरमाड असली तरी चालते. मुरमाड जमिनीत पण येतं का हे? मुरमाड जमीन पण येतं. ही जमीन मुरमाड आहे. आता ठीक आहे, तुम्हाला आता हे सांगतो. आपल्याला किती हा, फरक आपल्याला आहे. म्हणजे पाणी पडलंय किती काय म्हणून. करू? हा, जर पाणी नसतं पाहिजे, तुम्ही काय सर इथं रेती गाळायची गाणी जर ठेवली असती ना, तरी वाळून वाळू जाईल. गाळली जायची, अशी वाळू रेती. आणि दुसरी गोष्ट, नाही, शेती जमीन एकदम खालच्या पातळीची शेती आहे. करायला आता मीन बापू हा ड्रॅगनचा प्लॉट बघतो, दोघांचं मन एक लागतं. क्या आता बात आहे. बापू ऐकून घ्या, बापू तिकडे ताणत असतील आणि मी इकडे नाही, ताणत, हा बागा घेणार. करायचंच नाही. हा? मी पण फक्त सर अजून एक, आपण जे केलेले आहे, कोणीही तो छोटा शेतकरी असो मोठा शेतकरी, असो. आपल्या बागेत आल्यानंतर जी सत्यता आहे ती सांगायचं आहे. हा, हे लय त्याच्याने महत्वाचं आपलं आहे. ज्ञान वाढतं. राईट राईट. आणि बरोबर. काय होतं, आणि शेतकऱ्याचं त्याच्या पण आणि बरोबर कोणाचं तरी चूल पेटलं पाहिजे सर. बरोबर आहे. आपलं चूल ऑटोमॅटिक पेटतं. आता ही नीतिमत्ता ठेवायची. कोटराचे शेतकरी काय बोलले, ते आहेत म्हणून आम्ही फक्त निवांत Relax आहे, रिलॅक्स एकदम. राहतो म्हणे. ते आहे ते 100% नाही 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 बापू, योग्य मार्गदर्शनामुळे हो. अख्खा महाराष्ट्रभर नाव आहे, त्यात कुठंच डाऊट नाही. त्याच्यात आणि सत्यता आहे. एक गोष्ट सांगू सर, मी जर सांगितलं बापूंना मला मशरूम खत टाक, बापू मशरूम खत नाही म्हणत होते, म्हणता नाही मला टाकायचं म्हणे. बरोबर आहे. टाकायचंय ना, बोलो गाडी, बरोबर. असं बोलले नाही, काही काही कंपन्या सांगतात मशरूम खत वापरतात, बाकीचं पण वापरतात आणि सांगते आमचंच वापरलं. तसा विषय असं नाही करायला पाहिजे. एक मिनिट या झाडाचं घ्या बरं पूर्ण शूटिंग. शेतीला अरे काय- बापरे. शेतीला आम काय होतं, 2 जणांचं, आमचं दोघांचं. पान झाडे. याची सकाळी हार्वेस्टिंग झालेली आहे बरं का जिभू. हो ना? हा कच्चा माल आहे अजून. किती दिवस गेला? हे 5-6 दिवसात रेडी होतो. हो, लगेच? लगेच 45 म्हणजे हो, फुल लागलं. हे फुल लागलं सर, हे फुल लागलं की 45 दिवसात फळ मार्केटला राहतं. मार्केटला म्हणजे त्याला सेटिंग करायची आणि त्याला फुल गळसाठी काय मारायचं, काहीच नाही. याला छाटणी नाही आणि पानगळ नाही आणि काहीच. सर मी नाव नाही घेणार, मी काही ड्रॅगनच्या ग्रुपवरती आहे. डोस काय माहितीये का, एकरी 4 बॅगा युरिया. युरिया मी बापू आम्हाला हसू, आम्ही दोघं जण आहेत त्या ग्रुपला. मी बापूंना लगेच स्क्रीनशॉट काढून बापून बापू हा डोस पाहू, शेतकरी मरायला बसला, काय ड्रॅगन शेतकरी जगणारे, 4 बॅगा युरियाची काय गरज याला. हो सर, आधीच जमिनीच्या तब्येती खराब करून ठेवल्या. बरोबर. तुमच्या जमिनीत ऑर्गेनिक कार्बन जर नसेल हा. ना, तुम्ही शेती करूच नका, विषय सोडा तो. क्या बात. मी या मताचा माणूस आहे. मी पण त्याच्यातलाच होतो बरं का. मी 40 वर्ष रासायनिक केमिकल वापर, माझी जमीन जेव्हा नापीक झाली ना, तेव्हा मला कळलं की याच्यात काय रहस्य आहे असं. बरोबर. मग मी सुरू केलं ते ऑर्गॅनिक कडे वळायचं. ऑर्गेनिक कडे वळलो. आणि 100% मी 120% ऑर्गेनिक फार्मिंग आहे आता. इथं कुठल्याही प्रकारचं केमिकल म्हणजे रासायनिक याला केमिकल रासायनिकची याला जमतच नाही. संबंधच नाही direct. संबंध ठेवलाच नाही आम्ही. नाही आलं तरी चालेल, लोकांना चांगलं खाऊ घालायचं आणि आपलं बी ड्रॅगन खाऊन बघायचं. आणि बाजारातलं बघायचे म्हटले ऐका बाजारातलं पण ड्रॅगन आणायचं, ते पण कापायचं, हे पण कापायचं. त्याची पण एक वडी खायची, याची ते फेकून द्याल सर तुम्ही. मी तुम्हाला काय बोलत, चिवताई म्हणतात, चिवताई नेले ना आता, हा. मला फोन करत त्यांनी दिले नाही. हा. ते गावून नाही. बरं का? हा? तुम्ही दिले होते ना. सर विशेष म्हणजे ज्याला ड्रॅगन आवडत नाही ना, ते आपला ड्रॅगन खातील. काय दिला. क्या हा, बात आहे. अशी परिस्थिती आहे. ती खालची कोणती व्हरायटी बापू? ती जम्बो, जम्बो, ती आपण जी पाहिली ती रेड जम्बो. रेड जम्बो. अच्छा. जे तुम्ही मगाशी- सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सगळे प्लॉट फिट आहेत. अच्छा, वरती सीसीटीव्ही वगैरे सगळं. सगळं त्या प्लॉटला त्या सगळी अच्छा. सिस्टीम. बर 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 बर.
हा म्हणजे आपण सीसीटीव्हीच्या आणि सर बरेच लोक कधी वरून सावली करतात बघा, हा अगदी चुकीचं आहे बरं का सर. याला नैसर्गिकच ठेवायचं, वरून सावली करायची करायची गरज आहे. बघा ना तुम्ही आता विदाउट सावलीचं आहे ना. उन्हाळ्यात काहीच नाही ना. नाही तुम्ही बांधा उन्हाळ्यात सुद्धा नाही ना. नाही 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 नाही. मधली साबर असते, तिला उन्हाळ्यात कोणी पाणी टाकायला जातं. नाही तिचे बोंड लागतात ना, हो काय गोड लागतात खायला. लहान नाही सर नाही. आपण. आणि ज्या दिवशी झाकायची पाळी येईल ना त्या दिवशी ड्रॅगनचा विषय संपू. झाकायची गरजच नाही याला, ड्रॅगनला. नाही फाजील खर्च करूच नका. अच्छा बरोबर. नाही लोकांचा गैरसमज असा होता ऊन लागतंय. ते गारपीट वगैरे झाली होती. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, माझी शेती 4 आण्याची शेती आहे. 4 आण्यामध्ये मी शेती करतो, मी 12 आणे वाचवतो. एवढी सुंदर शेती करून मी 12 आणे वाचवतो. नाही बरोबर आहे ना, खर्च नाही ना. सगळं घरगुतीच तुम्ही बाहेरचे 2-3 नाही 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 तर नाही. सगळं इथं आल्यानंतर पाहायला मिळत आहे. हो. म्हणजे आदर्श आहे बापू. तुम्ही जसं मी तर आजवर कधी बापूचा माझा डाळिंबाचा व्हिडिओ असेल, पण ड्रॅगन मधला माझा पहिला व्हिडिओ आहे पहिलाच video. आणि पहिला एवढा सुंदर अनुभव आहे. असं चित्र मी 2-3 राज्यात फिरलो, पिवळ्या कलरचं. पण असं नाही नाही पाहायला नाही मिळालं. लाल ते पिवळं पण दाखवतो. ते yellow चं दाखवतो काय- काय दाखवतो आहे? काय येलो पण दाखवतो. हा. variety असं आहे, तिला सेल्फ पॉलिनेशन आहे. हा. हाताने पॉलिनेशन हे करा. बघा हम्म. हे बघा, आता हे दोघं फ्रूट मोठेच होणार आहे. हा जरी समजा 400 ग्रॅमचा होईल ना, पण हा 600 पुढेच जाईल. म्हणजे हे दोघं 1 नंबर मध्ये जातात ना, काही विषय कोणतं नाही 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 हे ड्रॉप होऊ शकतं. Drop होईल. नाही येलो का बरं मग बापू? येलो का बरं? सर आपण व्हरायटी म्हणून नंतर अच्छा. पसावा नको. 3.5 एकर लावतोय, 34 पोल लावून दिलेलेच. अच्छा, फक्त आपण एक अच्छा. ट्राय म्हणून Try, हा हा हे बरोबर. बघा, हे फ्लावरिंग बघा. त्याचं सकाळी जो 1 तास भेटतो का, 1 तास बाबू हा जिबू हाताने परागी घेऊन झालं तर सेटिंग. नाही ते येलो नाही कोणी लावायचं बरं का सर. नाही का? नाही नाही लावायचं नाही. मी सगळ्यांना सांगतो अजिबात नाही. दारू बिरू अच्छा. हा हा येलो लावू नका भाऊ असं. लावायचं नाही, येलो लावायचंच नाही. बस इथपर्यंत आहे फक्त आपला हा. सी व्हरायटी. आता हा आहे ना, हा. इथून पशी वरून वर सी व्हरायटी. इथून? या 2 लाईनी फक्त सी व्हरायटी आणि तो सगळा जम्बो तिकडं त्या कोपऱ्याला. पलीकडचा. हा पूर्ण पट्टी जम्बो. अच्छा नाही, मी देवाचे आभार मानतो. रोकवाल्याने मला फसवलं. मी तर माझ्याकडे नाही, पूर्ण सी व्हरायटी लावली गेली असती. मी देवाचे आभार मानतो, ज्यांनी रोप दिलं त्याचे आभार मानतो. की रोप खराब निघालं म्हणून मी डोक्यात सी व्हरायटी काढून टाकली. सर पानाचा कलर बघतायत का तुम्ही? पानाचा कलर ग्रीनरी बघा ना, ग्रीनरी. आणि एवढी ग्रीनरी तुम्हाला सांगू सर, ड्रॅगन मध्ये तुम्हाला बाहेर कुठे पाहायला मिळणार नाही. सर आपण आता संभाजीनगरच्या एका प्लॉटला गेलो होतो. काय प्लॉट होता? सगळे पानं पिवळी पडून गेले. आता हे जे म्हणणार नाही व्हाईट हा. व्हाईट सिलिकॉन पावडर जो मानतो उन्हाळ्यात, हा. त्याचा व्हाईट आहे. वाईट ठीक आहे. हे white हा, white पहिला आहे. झाड. वाईट वाईट हा दुसरा का? नाही मागच्या वर्षी थोडा आला होता जिबू हा. आणि या वर्षी कम्प्लीट आलेला आहे. मागच्या वर्षी काय या प्लॉट मध्ये तरी आम्हाला 5 टनची अपेक्षा होती, पण 12 टन माल 12 फेकला. टन माल मिळाला. 5 टनची अपेक्षा होती दोघांना, पण 12 टन फेकून दिला तो जम्बो आहे. हा खालचा ना? एकदम. आणि अशी एकही रिंग नाही किंवा एकही पोल नाही की त्याला हा. बरं. पूर्ण गच्च भरून हो, गेले. गच्च गच्च पॅक आहे एकदम. हीच उंची योग्य आहे बरं. ही ना? हा, उंची पण नाही. तुम्ही जर लागवड केली तर मग मीच राहणार आहे ना काही अच्छा विषय. हा, हा, हा. या. म्हणजे हा पोल किती फूट घेतलेला आहे बापू? आपण 5.5 फूट 1.5 फूट जमिनीत गेलेला आहे. अच्छा हो बर बर बर. म्हणजे ही उंची 4च फूट आहे का? हो हो. अच्छा जे तार पोलवर लावतात ही हवा खेळती राहते जिबू. ह्या गोल्ड हवा खेळती पण राहते. समजा प्रचंड प्रमाणात आपण नैसर्गिकच्या पुढे कोणीच चालणार नाही, ते- वादळ वगैरे जास्तीत जास्त 5 पोल कानी होतील म्हणून पूर्ण ट्रेलिसचं आहे ना, पूर्ण कानी होऊन जातं. अच्छा बर 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 बर. आणि लोक ज्या शेतकऱ्यांनी रोप जास्त विक्रीसाठी लोकांना ट्रेलिस सिस्टीम लावायला लावली. सर विशेष म्हणजे नुसता शेतीचा खतांचा खर्च नाही वाचवलेला आहे, मी मजुरांचा बी खर्च कमी केलेला आहे. कसं ते? काहीच नाही ना, निंदी नाही, काही नाही. मध्ये वखर मारून द्यायचा काय अगदी अगदी बरोबर. मॅट टाकून दिली. मॅट तर याच वर्षी टाकली, अभ्यास करून टाकली की एका निंदीला 15,000 रुपये लागतात. कमीत कमी 10 निंदण्या कराव्या लागतात. 1.5 लाख केले, हा. आता मी 1.5 लाख आता खर्च केलेला आहे. मला 5 वर्ष पुरणार आहे. Continue, हा. 1.5 लाखाचा विषय सोडून द्या, लेबर हे वेळेवर भेटतच नाही. भेटतच नाही. अच्छा तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पैशाचं अच्छा जाऊ दे. बरोबर बर 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 बर. हे बघा सर हे पान बघा. हे बघा अरे बापरे पूर्ण भरून गेलंय. हा? खरंच ना, जादू आहे जादू खरंच.
हे बघा सर, पान बघा, हे पान बघा ना, काय मजा थोडी, आहे. हा पानाला काही विशेष नाही ना तो. तुमच्या जवळ पान जर एवढं आहे तर फळ मोठं होणारच आहे, काही विषय नाही. ताकदच नाही. नाही बापू म्हणजे हे खायला घातल्याशिवाय होत नाही. हा हे बाहेर पाहायला नाही मिळणार तुम्हाला, हे खरंय नाहीच पाहायला मिळणार हे चित्र. शेती करावं तर खरं अशी, नाहीतर करू नये मग. नाही बापू उगाच नाव नाही, आणि विशेष म्हणजे बापू तुमचा रात्री, हा तेच ना, हा आता आपण थोडं येलो बघून घेऊ सर. या ना येलो मध्ये. हे काय भूमी चार्जर लिक्विडचे ड्रम बिम. सर असं एकही रिंग नाही बुवा, ज्या एक रिंगवर खूप पान झाड आहे आणि एक रिंगवर बारीक आहे, असं नाहीये बरं का. सगळे सारखे, हा. हे एक महत्वाचं आहे. हा सारखेपणा आहे सर्व. याच्यात थोडस जास्त प्रमाण फंगच आहे, तर पण आपण जास्त येऊ नाही दिलं त्याला. अच्छा हे बघा, हे पान, याला सनबर्निंग पण जास्त आहे. बरोबर. हे बघा, हे येलो व्हरायटी. ही का? हा हे बघा, हे फळ कसं येतं बघा सर, हे बघा. अच्छा हा हे पपई सारखं फळ येतं, एवढं लांब. हो लांबट येतं ते, बरोबर. आणि खायला आंबट गोड लागतं ते. अच्छा आता हे येलो आहे ना, येलो. मी सेल्फ म्हणजे बाहेरून येलो ना आतून व्हाईट. वाईट वाईट वाईट. असं सर, याला किती मधमाशी बसली याचं परागीभवन होत नाही. नाही याला का? हातानेच परागीभवन करावं लागतं. अच्छा सर हो सर, सर मला हे 34 फुलं आहेत ना, हा. काढून टाकायचे आहेत. काढून लोकांना लोकांना बी लावू द्यायचं नाही. मी फसलो समजा 34 फुलांमध्ये फसलो, पण लोकांना लावू द्यायचं. बरोबर आहे. हा हा हा. याच्यात पाण्यात पण फरक आहे बाबा. हो फार मोठा पण फरक. हे हा हा बापू याचा भावाचा काही मार्केटमध्ये काय नाही, 10-20 रुपयाचा फरक आहे. म्हणजे महाग विकतं का? हो महाग इथं 10 रुपये. दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसत फळ, येलो पिवळ्या कलरचं दिसतं ना, हा थोडस नाहीतर बाकी काही नाही. नाही काय आणि एवढं बापू विषय. याला रोगराईचं पण प्रमाण दिसतंय. जास्त आहे, जास्त आहे. नाही नाही, रोगराईचं प्रमाण म्हणजे त्याला अक्षरशः केमिकल रासायनिकचे स्प्रे मारले तर होईल. मी मारले नाही. नाही, ते गेलं तरी चालेल. हे पानं ते खराब हा, त्याच्यात. हा. नाही लावायचं नाही जिबू. आता हे बघा समोर आहे ना, हा सी व्हरायटी आहे ना, हा येलो आहे. बरोबर नाही बरोबर. नाही लावू नाही देणार. मला विचारल्यानंतर मी कोणत्याही शेतकऱ्याला लावू देणार नाही. अच्छा हा हा बरोबर, आलं लक्षात. बरोबर. अच्छा म्हणजे जवळ जवळच आहे ना, बरोबर आहे ना, लगेच लक्ष देतंय हा, ना. काही विषय नाही ना. बरोबर आहे बरोबर आहे. आणि याला काढायचं परागीभवन सर, कसं आहे, काय म्हणता तुम्ही? हा, काय? हातानेच पॉलिनेशन करा. त्याला काय करतात, आपल्या बशीमध्ये ना, बशीमध्ये पराग काढायची 2-3 फुलांची. नाही तसं बी नाही केलं तरी आपला जो ब्रश येतो, जुना ब्रश घ्यायचा, या फुलावरून काढायचा, त्या फुलात टाकायचा, त्या फुलावरून काढायचा, त्या फुलामध्ये. प्रत्येक सकाळी उद्योग, सकाळी तो उद्योग आहे. आणि तो 1च तास भेटतो सकाळी, पण तेवढा 1च तासात होतं ते. म्हणजे 5 ते 5.5 ते 6.5 एकाने 3.5 एकर लावलं होतं, उपटून फेकून त्याने दिले. उपटून फेकून दिला. नाही उपटून फेकून दिलं. तो म्हणे, मी त्याला फोन केला, माझा मित्र आहे चांगला तो, अच्छा हा, सोलापूरकडचा. हा. या ना हा. तो म्हणे नितीन दादा म्हणे, बरं का, अक्षरशः लेबरांवर परेशान झालो, फुल भरपूर लागायचं.